नमस्कार मीन राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरती। पुढील 72 ते 93 तास म्हणजेच येणारे 3 ते 4 दिवस तुमच्या आयुष्यात एक असा भूकंप घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल। आधीच तर तुमच्यापाशी खूप मोठे संकट होते, त्यातनं तुम्ही निघत नव्हता, तरी पण अजून तुम्हाला खूप मोठे संकट पुढे येणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ कोणताही सामान्य व्हिडिओ नाही। आज मी तुमच्या समोर कोणतीही खोटी आशा गोड गोड बोलणार नाही। आज समोर येणार आहे ती फक्त आणि फक्त खरी खरी रियालिटी। मी तुम्हाला खोटं सांगून तुमच्या मनाचा खेळ करणार नाही। होय, मी मीन राशीच्या लोकांसाठी तुमच्या कुंडलीत ग्रहाची एक अशी खतरनाक युती निर्माण झाली आहे जी तुमच्या आयुष्यातील एक मोठ्या रहस्यावरून पडदा उठवणार आहे। तुमच्या पाठीमागे जे षडयंत्र जात आहे ते आता तुमच्या समोर येणार आहे। यासाठी तुम्ही मन घट्ट करून हे षडयंत्र पाहिलं पाहिजे। तर तुम्हाला सतत असं वाटतंय का की सगळं काही ठीक असूनही अचानक काम बिघडत आहे? प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळता राहत आहे। कोणीतरी तुमच्या वर पाळत ठेवून आहे। तुमच्या हसण्यामागे कोणाची तरी वाईट नजर आहे। सावध व्हा, कारण तुमच्याच वर्तुळातील, तुमच्याच ओळखीची, अगदी तुमच्या घरातली, मित्रांमध्ये किंवा ऑफिसमध्ये असणारी एक विशिष्ट व्यक्ती, तुमच्या खूप विश्वासातली, ती तुम्हाला खूप मोठ्या धोक्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहे। तुमचा एक गुप्त शत्रू, ज्याने आतापर्यंत मैत्रीचा बुरका पांघरला होता, तो आता बाहेर पडणार आहे। तो कोणता धोका निर्माण करू शकतो, त्याची काय लक्षणं आहेत आणि या धोक्यातून स्वतःला कसं वाचवायचं, हे सगळं काही आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका। जर तुम्ही मीन राशीचे असाल तर हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, कारण आज जर तुम्ही ही माहिती मिस केली तर येत्या काळात होणाऱ्या मोठ्या नुकसानीला तुम्हाला सामोरे जावे लागणार आहे। चला वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊयात आणि जाणून घेऊया मीन राशीचं संपूर्ण सत्य। मीन राशीच्या लोकांनो, सर्वात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की येत्या 3 ते 4 दिवसात तुमच्यावर कोणत्या ग्रहाचा प्रभाव असणार आहे। मीन ही जलतत्वाची रास आहे। तुम्ही स्वभावाने खूप हळवे, दयाळू आणि इतरांवर लवकर विश्वास ठेवणारे आहात आणि नेमका याच गोष्टीचा फायदा भरपूर लोक तुमचा घेतात। या 3 ते 4 दिवसात चंद्राचं भ्रमण आणि राशीचा स्वामी गुरु यांची स्थिती दर्शवते की तुमची मानसिक अस्वस्थता खूप अस्थिर राहू शकते। तुम्हाला विनाकारण मनात एक अनामिक भीती किंवा दडपण जाणवेल। लहान लहान गोष्टीवरून तुम्ही चिडचिड करचाल। तुमच्या वाणीवर तुमचं नियंत्रण राहणार नाही। रात्रीचे विचार चक्र सुरू राहिल्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो। तर या ग्रहाचा खेळ तुम्हाला संकेत देत आहे की तुमच्या आसपासची ऊर्जा नकारात्मक होत चालली आहे। ब्रह्मांड तुम्हाला सुचवत आहे की आता डोळे उघडून पाहण्याची वेळ आली आहे। तुम्ही ज्यांना आपले समजत आहात ते खरोखरच तुमचे आहेत का? ते तुम्हाला जीव लावतात का? तुम्ही त्यांना जीव लावता पण ते तुम्हाला जीव लावतात का? नाही। म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, पूर्ण ऐका। तर आता येऊया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर, तो गुप्त शत्रू कोण आहे आणि ती कोणती एक व्यक्ती आहे जी तुम्हाला धोका देऊ शकते? तर मीन राशीच्या लोकांनो, नीट ऐका। हा शत्रू तुमच्यापासून दूर राहणारा कोणी अनोळखी माणूस नाही। हा तुमच्या अगदी अगदी जवळचा आहे। तो तुमच्यासोबत हसतो, तुमच्यासोबत जेवतो, तुमच्या सुख दुःखात सामील असल्याचं नाटक करतो, पण तुमच्या आतून तो तुमच्या प्रगतीवर जळतो। तुम्ही जर सुखात असेल तर त्याला खूप खूप त्रास होतो, दुःखात असेल तर त्याने इतका आनंदी असतो। तर त्या व्यक्तीची लक्षणं आणि ओळख कशी पटवायची, खालील 3 गोष्टीवरून तुम्ही ओळखू शकता। पहिली, गोड बोलणारे आणि अति प्रशंसा करणारे। ही व्यक्ती तुमच्या तोंडावर तुमची खूप स्तुती करेल। तुझ्यासारखा माणूस नाही रे, तू खूप ग्रेट आहेस, तुझ्यासारखं कोणच नाही, तू खूप भला माणूस आहे, असं म्हणून तुम्हाला चण्याच्या झाडावर चढवेल। मन, धन आणि प्राप्ती ह्यासाठी त्यानं खूप तुम्हाला टॉर्चर करणार आहे। पण तुम्ही पाठ फिरवली की इतरांकडे तुमची निंदा नालस्ती करणारा तो माणूस असणार आहे। दुसरी, तुमच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये अतिरस घेणारे, म्हणजेच ही व्यक्ती तुमच्या पैशाबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल किंवा तुमच्या लव्ह लाईफ बद्दल खूप बारीक सारीक माहिती काढण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि ती करते कशी?
जर तुमचा कुठला व्यवहार ठरला असेल तर ती म्हणणार कसा ठरला, कितीला ठरला, होय मग कसं काय रे, कसं होणार, अशी गोष्ट होणार. प्रत्येक गोष्टीत तो असा विचार करणार, कारण तुमच्या याच गुपितांचा वापर करून ती तुम्हाला भविष्यात ब्लॅकमेल किंवा बदनाम करू इच्छिते. तिसरी, तुमच्या यशाने चेहऱ्याचा रंग बदलणारे. म्हणजे जेव्हा कधी तुम्हाला यश मिळेल, जेव्हा तुम्हाला एखादा आनंद मिळतो किंवा यश मिळतं तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा खोटा आनंद आणि डोळ्यातील असूया साफ दिसू येईल. म्हणजेच तुम्ही एखादी आनंदाची बातमी सांगितली तर त्याच्या खोटा हसू त्याच्या तोंडावर असणार आहे आणि डोळ्यात अश्रू असतील तर समजायचं ती व्यक्ती तीच आहे. हा शत्रू कोणत्या क्षेत्रात असू शकतो, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी. तुमचा एखादा सहकार्य जो तुमच्या सीटवर किंवा तुमच्याच पदावर नजर ठेवून आहे, तो बॉसकडे तुमच्याबद्दल चुकीचे अफवा पसरवू शकतो, तुमच्या कामाचे चुकीचे नॉलेज सांगू शकतो. नातेवाईकांमध्ये म्हणलं तर एखादा असा नातेवाईक जो दाखवताना खूप प्रेमाचा आणतो पण तुमच्या घरामध्ये वाद कसे निर्माण होतील यासाठी गुप्तपणे प्रयत्न करत आहे. मित्रांच्या घोळक्यात मित्र म्हणून घेणारी एक अशी व्यक्ती जी तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तुम्हाला आर्थिक किंवा भावनिक धोका देण्याचा तयारीत आहे. येत्या 3 ते 4 दिवसात या व्यक्तीचा भुरका टराटरा फाटणार आहे. ग्रहाची स्थिती अशी आहे की ही व्यक्ती स्वतःहून अशी काही चूक करेल ज्यामुळे हिचं खरं रूप तुमच्या समोर येईल. तुम्हाला फक्त तुमचे कान आणि डोळे उघडे ठेवायचे आहेत. आता मी तुम्हाला सांगणार आहे की या 3 ते 4 दिवसात तुम्हाला नेमका कुठला धोका संभवणार आहे. हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका. पहिलं म्हणलं तर आर्थिक धोका. हा खूप मोठा धोका असतो. जर तुम्ही या काळात कोणावरही आंधळा विश्वास ठेवून पैशांचे व्यवहार केले तर तुमचे पैसे अडकू शकतात. ही गुप्त व्यक्ती तुम्हाला एखाद्या चुकीच्या स्कीममध्ये गुंतवण्याचा सल्ला देऊ शकते किंवा तुमच्याकडून उसने पैसे घेऊन ते कधीही परत न करण्याची शक्यता आहे. कागदपत्रांवर सह्या करताना 10 वेळा विचार करा. दुसरी म्हणले तर मानहानी आणि अपकीर्ती. तुमचा हा गुप्त शत्रू सोशल मीडिया किंवा ऑफिसमध्ये तुमच्या नावाचा चुकीचा वापर करून तुमची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न करू शकते. तुमच्या वैयक्तिक चॅट्स किंवा फोटोचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. होईल तेवढे तुम्ही सावध राहणे गरजेचे आहे. तिसरी म्हणजेच कौटुंबिक कलह. ती व्यक्ती तुमच्या घरात किंवा तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करू शकते. तो असू शकतो किंवा ती पण असू शकते. अशीच आहे, तुला माहित नाही का, असं म्हणून तुमच्या सुखी संसाराचा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तुमच्या कामात खूप मोठे अडथळे येणार आहेत. तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय ही व्यक्ती स्वतः लुटण्याचा प्रयत्न करणार आहे किंवा तुम्ही केलेल्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी चुका काढून तुम्हाला बदनाम करण्याचा डाव रचला जाईल. मीन राशीच्या लोकांनो, आता घाबरून जाण्याची गरज नाही, कारण संकट कितीही मोठं असलं तरी ज्योतिषशास्त्रात त्यावर मार्ग निश्चित असतो. जर शत्रू चाल खेळत असेल तर आपल्याला महात चाल खेळावी लागेल. येत्या 3 ते 4 दिवसात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी हे 4 उपाय तुम्ही नक्की करा. पहिला, मौन. हाच सर्वात मोठा उपाय आहे. या 3 ते 4 दिवसात तुमच्या वैयक्तिक गोष्टी, तुमचे प्लॅन्स, तुमचे आर्थिक व्यवहार कोणाशी, अगदी जवळच्या मित्राशी शेअर करू नका. तुम्ही गुप्तता पाळा. जेव्हा तुमचे काम पूर्ण होईल तेव्हाच सांगा. आनंद होणाऱ्याला आनंद होईल, दुःख होणाऱ्याला दुःख होईल. दुसरा, हनुमान चालिसाचे पठण. रोज सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करा. हनुमानजी हे संकटाचा नाश करणारे आहेत. त्यांच्या ऊर्जेमुळे तुमच्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण होईल आणि कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा शत्रू तुमचं वाकडं करू शकणार नाही. तुमचं कुठलेही काम बिघडू शकणार नाही. तिसरं म्हणलं तर काही दिवस संशयाने वागा. कोणाला राग का येईना, जर कोणी अचानक खूप गोड गोड बोलायला लागलं तर लगेच सावध व्हा. त्यांच्या हेतूवर शंका घ्या. कितीही जवळचा असू द्या, शंका घेणे गरजेचे आहे. चौथं, काळा धागा किंवा काळी वस्तू. घराबाहेर पडताना कपाळावर किंवा कानाच्या मागे छोटा काळा टिळा लावणे गरजेचे आहे किंवा डाव्या हाताला काळा धागा बांधा. यामुळे वाईट नजर आणि गुप्त शत्रूंची काळी दृष्टी तुमच्यावर पडणारच नाही. तर मीन राशीच्या लोकांनो, लक्षात ठेवा, वेळ बदलत आहे, काळ बदलत आहे आणि ग्रहांची चाल सुद्धा बदलत आहे. हा काळ तुमच्या परीक्षेचा आहे, पण विजय तुमचाच होणार आहे. कारण जेव्हा सत्य तुमच्या पाठीशी असतं ना,
तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. तुमच्या त्या गुप्त शत्रूला वाटत असेल की तो खूप हुशार आहे, तो तुमचं भरपूर काही नुकसान करत आहे. त्याला वाटत असेल की त्याचे षडयंत्र कोणाला समजत नाही. पण त्याला काय माहीत? त्याला काहीच माहीत नाही की मीन राशीच्या लोकांवर प्रत्यक्ष ईश्वराचा आशीर्वाद असतो. जेव्हा तुमचा संयम सुटेल तेव्हा त्या शत्रूंचा विनाश निश्चित आहे. येत्या 3 ते 4 दिवसात त्या कपटी चेहऱ्यामागचं सत्य समोर येणारच आहे. फक्त शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळीची वाट पहा. काळ स्वतः त्यांचा हिशोब करेल. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे का ज्याच्यावर तुम्हाला संशय आहे? मला आत्ताच्या आत्ता खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या कमेंट्स वाचून मी तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मीन राशीच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सावध व्हा, सुरक्षित व्हा. जय श्रीराम, जय हनुमान. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये छान असं श्री स्वामी समर्थ कमेंट करून नक्की जावा. धन्यवाद.